होती की जे पेशव्यांचे वंशज होते, बाजीराव पेशवे वगैरे जे होते ना, त्यांचे वंशज जे होते त्यातला एक होता नारायणराव म्हणून होते. तर ते उत्तराधिकारी होते म्हणजे त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर आता पुढे गादी ह्यांच्याकडे येणार होती नारायणरावांकडे. पण नारायणराव वयाने खूप लहान होते तेव्हा. ते 15-16 वर्षांचेच होते. त्यामुळे एवढ्या लहान मुलाच्या आता डायरेक्ट गादी कशी द्यायची? आणि त्यांचे जे नारायणरावांचे काका जे होते ते फार थोडेफार जे काही निर्णय ते त्यांचे काकाच घ्यायचे कारण की ते मोठे होते वयाने. पण त्यांची जी बायको होती त्यांची इच्छा नव्हती की नारायणरावांनी गादीवर बसावं. असं काहीतरी स्टोरी आहे. मला पण डिटेलमध्ये नाही माहिती. पण त्यांचा तो काहीतरी हे होतं त्यांच्यामध्ये. त्यांच्या प्रती वाईट भावना होत्या. तर नारायणरावांचे जे काका होते, मला जेवढं आठवतंय त्यांचं नाव माधवराव होतं. माधवरावांनी काही असे गुंड लोक असतात ना असे मारणारे वगैरे मारपीट करणारे लोक अशी येस मॅम. त्यांना पत्र लिहिलं. माधवरावांनी पत्र पाठवलेलं की नारायणला धरा. नारायणराव त्यावेळेला कुठेतरी बाहेर गेले होते वाड्याच्या शनिवार वाड्याच्या बाहेर गेलेले. पर्वती वगैरे तिकडे पुण्या ठिकाणी तुम्हाला जर माहित असेल तर पर्वती म्हणून एक पॉप्युलर ठिकाणी तर ते तिकडे देऊळ वगैरे करून मग ते शनिवार वाड्याला परत माघारी येत होते. तर माधवरावांनी म्हणजे नारायणरावांचे जे काका होते त्यांनी पत्रात लिहिलेलं की नारायणला धरा आणि हे पत्र पोस्ट करायचं होतं त्या ते जे लोक होते पकडणारे त्यांच्यापर्यंत. पण त्यांच्याकडे ते पत्र पोचायच्या आधी ते पत्र माधवरावांच्या बायकोच्या हाती लागलं. म्हणजे नारायणरावांची जी काकी होती तिच्या हाती ते पत्र लागलं आणि तिने नारायणला धराच्या जागी नारायणला मारा असं केलं. धचा मार केला तिने आणि ते पत्र मग पुढे त्या लोकांकडे पोहोचलं. मग त्या लोकांनी नारायणराव जेव्हा शनिवार वाड्यात परत येत होते तिकडेच त्यांना पकडलं आणि ते मारत होते जेव्हा त्यांना तर मरायच्या आधी नारायणराव त्यांच्या काकांना आवाज देत होते की काका मला वाचवा असं. मग त्यांना ते मारून असं म्हणतात की आजही त्या शनिवार वाड्यात तसा आवाज येतो. हो असं म्हणतात. आता ते काय माहिती कितपत खरंय. म्हणजे त्या काळी येत असेल असं मी मान्य करते. अजून सुद्धा येत असेल की नाही काय माहिती. येत पण असेल काय माहिती. पण आपण जास्त विचार नको करूया. आपण आपल्या विषयावर परत येऊया. आपण त्या घटनेतून आपण धडा हा घेतला पाहिजे की काहीही झालं ना तरी आपण इतक्या खालच्या थराला नाही जायचं कधीच. येस है ना. मॅम. येस कोणी मॅम. आपल्याशी वाटत नसतो असा नसतो. आता ते जे छोटेसे नारायणराव होते त्यांनी काय बिघडवलं होतं कोणाचं? येस नाही मॅम. मॅम काहीच नाही बिघडवलं नव्हतं. काय करायचं असं असतं. म्हणून जरी कोणी आपलं कोणी बिघडवलं ना तरी पण आपण नाही करायचं कोणासोबत. कारण आपल्याला एक सिद्धांत माहितीये कर्माचा जे आपण दुसऱ्यांसोबत करतो तेच आपल्यासोबत होतं. येस मॅम. येस मॅम. ओके. आता मला सांगा मी एक एक स्लाइड पुढे पुढे जाते आणि तुमच्यापैकी एकेकानी त्या स्लाइड मध्ये जे जे काही सांगितलंय त्याचा सारांश सांगा 1-2 वाक्य. आता ह्या स्लाइड मध्ये जे लिहिलंय म्हणजे रिव्हिजन होऊन जाईल आपली. हा इफेक्टिव्ह स्पीकर म्हणजे तुम्ही जे काही बोलताय ते अट्रॅक्टिव्ह आणि मुद्द्याचा असाय पाहिजे आणि इफेक्टिव्ह असाय पाहिजे असं बोललं पाहिजे. आणि जेमतेम शब्दात आणि खरं आणि ऍक्च्युअल मध्ये ते खरं असणार आणि आकर्षक बोललं पाहिजे. राईट. व्हेरी गुड. नेक्स्ट कोण मॅम सांगतंय? इफेक्टिव्ह रायटिंग म्हणजे जे इफेक्टिव्ह आहे जे छान वाटतं ते लिहिलं पाहिजे. आणि जर आपल्या जर काय भाषण ते असेल तर त्याच्या अगोदर नोट्स काढल्या पाहिजेत आणि ते शॉर्टकट मध्ये लिहून घ्यायला पाहिजे. आणि घोकमपट्टी करण्याऐवजी ते मुद्दे लिहून ते explain पाहिजे.
ओके, इफेक्टिव्ह रायटिंग म्हणजे काय? तू जे बोललीस ते बरोबर आहे, पण तू थोडा वेगळ्या संदर्भात बोलली. इथे इफेक्टिव्ह रायटरचा अर्थ हा आहे की जेव्हा आपल्याला लिखित स्वरूपात कोणाशी संवाद साधायचा आहे, म्हणजे पत्र. लिखित स्वरूपात आपण संवाद कसा साधतो? पत्रांद्वारे, किंवा एखादा लेख आपण लिहितो, है ना. वर्तमानपत्र, न्यूजपेपर मध्ये लेख येतात, किंवा आपण एखाद्याला पत्र लिहितोय, मग ते फॉर्मल लेटर असेल किंवा इनफॉर्मल असेल, कोणत्याही लिखित स्वरूपात, किंवा इव्हन तुम्ही व्हॉट्सअप मध्ये मेसेज जे टाईप करताय ते पण रायटिंग मधले मेसेज झाले. तर हे कोणत्याही प्रकारामध्ये आपलं जे आपण जो काही मेसेज समोरच्याला देतोय त्या पत्रामध्ये, किंवा तो न्यूजपेपरचा जो काही लेख असेल त्याच्यामध्ये तुम्ही जी काही माहिती देताय लोकांना न्यूजपेपरच्या थ्रू, तो तुम्ही इतक्या व्यवस्थित शब्दात लिहिलं पाहिजे की ते समोरच्याला नीट कळेल. असं नाही असलं पाहिजे की तुम्ही जे लिहिलं ते फक्त तुम्हालाच कळतंय, दुसऱ्यांना कळतच नाहीये, है ना. बऱ्याचदा कवितांच्या बाबतीत असं होतं. कवितांच्या बाबतीत हे होतं की कवीलाच कळत असतं त्याच्यात काय चालू आहे, लोकांना ते समजायला खूप डोकं लावायला लागतं. हे कवितांच्या Yes, बाबतीत होतं, ma'am. पण ते है ना. पण इतर बाबतीत तरी असं होतं कामा नये. खास करून पत्र व्यवहार जिथे आहेत, मग ते फॉर्मल असतील किंवा इनफॉर्मल असतील, पत्र व्यवहारांमध्ये शब्द, जसं धचा मावाली जी गोष्ट आहे, आता तिथे शब्दच चुकले ना, मेसेजच चुकीचा गेलाय पूर्ण. Yes, तो ma'am. समजलं. कसं ते लिहिताना आपण आपला मेसेज एकदम क्रिस्टल क्लिअर, क्रिस्प मेसेज लिहायचा. ओके, कोणी हँड रेस केली? हा, मॅम बोल मी बेटा. सांगू चांगले संवाद हे वाचन, लेखन, बोलणे आणि ऐकण्यावर अवलंबून असते. येस, व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट कोण आहे? मॅम मी सांगू? बोल. मॅम, बहुभाषिक असण्याचा फायदा संवादाच्या संधीचा विस्तार करतो आणि जागतिक संपर्क आणि सांस्कृतिक समज वाढतो. वाव, एक्सलंट. मुलांना तुम्ही याचा अर्थ खूप लक्ष देऊन ऐकताय क्लास. आय एम सो इम्प्रेस्ड. व्हेरी नाईस. ओके Thank you, ma'am. ओके, नेक्स्ट. आता हे चित्र कोण एक्सप्लेन करेल? समृद्धी, समृद्धी गोरे. बोलशील तू? हे चित्रामध्ये काय सांगितलंय? चुकलं तरी चालेल, प्रयत्न कर. हॅलो, माझा आवाज येतोय मुलांनो? येस Yes, मॅम, येत Yes, आहे. ma'am. अच्छा, कोण सांगेल आता? की ज्यांचा आम्ही चान्स झालाय, नाही, चान्स कोणाकोणाचा झालाय त्यांनी हँड डाऊन करा, आणि ज्यांनी नाही अजूनपर्यंत उत्तर दिलं त्यांनी हँड रेस करा. मॅम मी सांगू का? हा, बोल सानिया, बोल. वेअर आर यू गोईंग? हे म्हणजे तो मुलगा आहे, तो कुठे चालली असं म्हणत आहे त्या मुलीला, आणि तो हा. म्हणत ती म्हणत आहे की आय एम गोइंग टू होम. ती घरी चालली आहे. म्हणजे यात पहिली क्रिया म्हणजे ह्याने त्या मुलाने त्या मुलीला प्रश्न विचारला आहे, आणि ते त्या पोरीने ते ऐकून घेतले आहे, आणि ते ऐकून तिने उत्तर पण दिले आहे. आणि मग पुन्हा त्या मुलीने म्हणजे जी ती मुलगी बोलत आहे ते परत त्या मुलाने ऐकले आहे. व्हेरी मॅम गुड. मॅम एक्सप्लेन करू मी? हो, कर. मॅम या चित्रामध्ये म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी असं दाखवलेलं आहे. त्या दोघांमध्ये मैत्रीची भावना यामध्ये स्पष्ट होते. असं म्हणजे असं वाटतं की जेव्हा मुलगा त्या मुलीला विचारतो की तू कुठे चालली आहेस, तेव्हा ती म्हणजे आपण असं एखाद्याला असतो गर्व, अहंकार, तो त्याचं उत्तर स्पष्टपणे आणि व्यवस्थितपणे देऊ शकत नाही, काहीतरी वेगळंच बोलून जातो. मग त्यात असं न करता असं सांगितलं आहे की मी घरी चालली आहे. म्हणजे यामध्ये स्वज्वळपणाची आणि आपुलकी, सहानुभूती याची भावना स्पष्ट केली आहे. अरे वा, तू तर अजून डिटेल मध्ये सांगितलंस. व्हेरी गुड. ऍक्च्युली याच्यामध्ये फक्त बेसिक 3 गोष्टी सांगितल्या, बट गुड एक्सप्लेनेशन श्रावणी, व्हेरी गुड.
सो बेसिकली ह्याच्यामध्ये कम्युनिकेशनची जी प्रोसेस आहे म्हणजे संवाद जो साधला जातो दोन व्यक्तींमध्ये त्याच्यामध्ये 3 मुख्य गोष्टी असतात. हे याच्यात सांगितले. पहिली गोष्ट काय आहे की पहिला व्यक्ती जो आहे तो समोरच्याला प्रश्न विचारतोय किंवा माहिती सांगतोय. आणि है ना? ऐकून घेते. हा आणि आता पुढचा जसं की व्यक्ती ऐकून घेतो आणि त्याला जे उत्तर जे हवंय ते उत्तर देतो आणि जो पहिला व्यक्ती आहे तो ऐकून घेतो. तर ही एक प्रोसेस पूर्ण झाली आहे येस आणि त्या प्रोसेसला कम्युनिकेशन प्रोसेस असे म्हणतात. येस. आता ह्याला आपण आपल्या दोघांच्या कंटेक्स्ट मध्ये बघूया. म्हणजे ठीक आहे, पहिला व्यक्ती मी आहे शिक्षक आणि दुसरे तुम्ही आहात विद्यार्थी. ठीक आहे, आता इथे मी काय करत असते, तुम्हाला माहिती सांगत असते किंवा मी तुम्हाला प्रश्न विचारते, बरोबर? ती इथे Yes, येते फॉर इन्स्टन्स. येस मॅम. त्याच्या रिस्पॉन्स मध्ये तुम्ही काय करता, जेव्हा मी तुम्हाला एखादी माहिती सांगते तेव्हा किंवा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही त्या प्रश्नाचं मला उत्तर देता, बरोबर? तर ही झाली त्या प्रोसेसचा दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा काय आहे, जे काय उत्तर तुम्ही मला देता ते मी रिसीव्ह करते, मी ते उत्तर तुमचं ग्रहण करते, मग मी विचार करते अच्छा हे उत्तर बरोबर होतं का चुकीचं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कम्युनिकेशन. येस मॅम. ओके, Yes. आता हे पुढची स्लाइड कोण एक्सप्लेन करेल? हँड रेज नाही करत आहे कोणीच. मी सगळ्यांचे हँड डाऊन करते, परत हँड रेज करा. इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन. बाकीच्या मुलांना तुम्ही पण ट्राय करा रे, घाबरू नका. तुम्हाला कोण ओरडतंय का? आणि मला सांगू? भीती वाटते का तुम्हाला? माहिती? हा कृष्णाली, येस कृष्णाली बोल. एकामेकाशी संवाद करणे. अच्छा, ह्या स्लाइड मध्ये मी तुला थोडी हिंट देते. ही जी स्लाइड आहे इम्पॉर्टन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधण्याचा महत्त्व. तुझा आवाज ब्रेक झाला बेटा, परत बोल. फ्रेंड्स सोबत गप्पा मारणे किंवा स्टोरी वगैरे सांगणे. मॅम ओके, सांग अक्षरा, बोल. मी सांगू का? Yes, बोल. मॅम ते म्हणजे आपलं काम कसं ते चालू आहे ते सांगतात एकमेकांना. ओके, मी तुम्हाला हिंट देते, आधी हिंट ऐकून घ्या. इथे आपण या साइड मध्ये आपण हे शिकलो की संवादाचं महत्व काय आहे. म्हणजे जर आपला संवाद चांगला असेल, म्हणजे संवाद साधण्याची कला जर आपल्याला अवगत असेल, आपले जर कम्युनिकेशन स्किल चांगले असतील तर त्याचे काय फायदे होतील, ते 3 फायदे इथे लिहिलेले आहेत. आता सांगा, आता कृष्णाने ट्राय कर ह्याचं उत्तर देण्याचं. बाकीच्या मुलांनी थोडासा पेशन्स ठेवा, थोडा वेळ थांबा. बाकीच्यांना पण म्हणजे विचार अजून एक माझा माईक. मॅम ते एकमेकांना बोल बोल मॅम मोक्षदा. मॅम थांबा थोडस. मी सांगू? हा नविष्ट थांब बेटा, दुसऱ्यांना थोडस ट्राय करू देत. त्यांना नाही जमलं तर मी तुला देते. कृष्णाली तू ट्राय करत होतीस बेटा, बोल काहीतरी. सांगा. मी म्हटलं की ऐकून घ्या सगळ्यांनी, थांबा. कम्युनिकेशनची जी प्रोसेस आहे, म्हणजे तुमचं जर संवाद साधण्याची कला तुम्हाला जर चांगली येत असेल, व्यवस्थित तुम्हाला बोलता येत असेल एखादी भाषा, तर त्याचे 3 फायदे असतात. ते 3 फायदे इथे दिलेले आहेत. ते काय आहेत, कोण एक्सप्लेन करेल? मॅम मी सांगू? मॅम मी एक सांगू मॅम का? ते करिअर घडवण्यासाठी एकमेकांशी संवाद साधत असतील. मॅम मी सांगू? ओके, गुड ट्राय मोक्षदा, व्हेरी गुड. ओके, हा स्नेहल बोल बोल. येस मॅम. जो पहिला पॉइंट आहे इन्फॉर्म, तर त्याच्यामध्ये काय आहे, तर आपण जी माहिती सांगत आहोत ती स्पष्टपणे आणि प्रभावीपणे पोहोचणे आवश्यक आहे. म्हणजे आपण जे बोलतोय ते स्पष्ट आणि प्रभावी असलं पाहिजे. मॅम प्रभावीपणे सांगू शकतो. जर माझं कम्युनिकेशन चांगलं असेल तर मी माझी माहिती प्रभावीपणे सांगू शकेन. जर माझं कम्युनिकेशन चांगलं नसेल तर माझ्या डोक्यात किती पण चांगली आयडिया असेल ना, मी नाही पोहोचवू शकणार लोकांपर्यंत आणि लोकांना वाटेल हिला काहीच येत नाही. आणि दुसऱ्यामध्ये जर आपण दुसरा दिलेला आहे
तर दुसऱ्या पॉइंट म्हणजे जर आपण कम्युनिकेशन स्किल जर अंगीकृत केल्या तर इतरांचे मन वळवणे आणि त्यांचे मत तयार करणे आपण हे करू शकतो कम्युनिकेशन स्किलमुळे. मॅम आणि जो तिसरा पॉइंट आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे समजून घेण्याची भावना आपल्यामध्ये सामायिक म्हणजे करणे हे कम्युनिकेशन स्किल मधला हा पॉइंट आहे मॅम. ओके, तिसरा पॉइंट थोडासा बरोबर बोललीस तू, पण अजून चांगल्या पद्धतीने कोण सांगेल तिसरा पॉइंट? मॅम मी सांगू का? हा हा बोल सानिया. मॅम सांगू का? मॅम एक्सप्रेस फिलिंग म्हणजे आपण जे म्हणजे जे काही आपण म्हणजे बोलतो ना ते आपले म्हणजे एक्सप्रेस म्हणजे आपण म्हणजे टंगळ-मंगळ करून बोललं नाही पाहिजे. म्हणजे आपले जे एक्सप्रेशन्स आहे ते म्हणजे आपण असं सिरियसली बोलतो. जे म्हणजे आपल्या म्हणजे त्या शब्दात म्हणजे जे आपलं वाक्य आहे ते आपण स्पष्टपणे बोललं पाहिजे. ओके, बरोबर आहे हा पॉइंट, पण अजून पण एक्झॅक्ट उत्तर नाही आले. मॅम कोण मी सांगेल? सांगू? नविष्ठा. हा बोल नविष्ठा. मी सांगू? मॅम मी सांगू? एक्सप्रेस फिलिंग म्हणजे भावना व्यक्त करणे. आपण संवादाच्या माध्यमातून आपल्या भावना एकमेकाला शेअर करतो आणि ज्यामुळे परस्पर समजूत वाढते आपली. उदाहरण दिलं तर मॅम आपण आपले आनंद, दुःख, राग, प्रेम इत्यादी भावना आपण व्यक्त करतो. व्हेरी गुड. हा एक्झॅक्टली हा मुद्दा होता. ठीक आहे, बाकीच्यांनी खूप छान प्रयत्न केला आणि खूप छान तुम्ही आतापर्यंत सगळ्यांनी जे जे उत्तरं दिलेत ना, व्हेरी गुड. ओके, आणि सगळ्यांना चान्स देते मी. ओके, तुम्ही प्लीज उदास नका होत जाऊ. ज्यांना नाही मिळाला चान्स, नेक्स्ट स्लाइडचं एक्सप्लेनेशन तुम्ही देणार आहात आता. हा, ही वाली स्लाइड शिकवली होती का मी तुम्हाला? मला बहुतेक असं वाटतंय की नाही शिकवली. नो मॅम, हे नाही शिकवलं. नो मॅम. ओके. नो मॅम. अच्छा, कोणी प्रयत्न करू शकतं का? शिकवलं. एक तर बघून व्यवस्थित त्याचं निरीक्षण करा पहिले आणि प्रयत्न करा तुम्हाला काय कळतंय ह्याच्यात. ते एकमेकांशी संवाद करतात. येस. आणि येस मॅम, व्हेरी जसं गुड. म्हणजे स्लाइड मध्ये म्हणजे कम्युनिकेशन प्रोसेस होत होती ना, तशाच प्रकारे इथं कम्युनिकेशन प्रोसेस होते आणि याला दोन ह्याच्यामध्ये डिवाइड केले, जसं गिव्हिंग इन्फॉर्मेशन आणि रिसिव्ह इन्फॉर्मेशन मध्ये. आणि हा संवाद दोन व्यक्तींमध्ये चालू आहे आणि हा संवादाची प्रोसेस जी दिलेली आहे ती टप्प्याटप्प्याने दिलेली आहे. ओके ओके, आता ना ज्यांनी आतापर्यंत उत्तरं दिली आहेत त्या सगळ्यांनी हँड डाऊन करा. मला त्यांच्याकडून आता ऐकायचंच नाही, मला आता दुसऱ्या मुलांकडून ऐकायचं. कारण की मला नेहमी तीच मुलं बोलताना दिसतात. मला इतर, आता मी कम्युनिकेशन स्किल्सचा जर क्लास घेत असेल मग मला ह्याची खात्री करून घ्यावी लागेल की सगळ्या मुलांचे कम्युनिकेशन स्किल चांगले होतील. ठीक आहे, बौद्धवी. ओके, बौद्धवीच्या माईक मधून संकल्पने हँड रेस केलाय का? नो मॅम, मी केला आहे. संकल्प कुठे आहे ना मॅम. तो पण? ओके, आता तू उत्तर नको देऊस. ठीक आहे, संकल्पला उत्तर द्यायला येस मॅम. सांगितलं. ओके, ओके मॅम. मोक्षदा तू पण उत्तर दिलेस मग अशी हँड डाऊन कर. स्नेहल तू पण हँड डाऊन कर. श्रावणी तू पण उत्तर दिलेस. जे लोकांना मी आज फर्स्ट टाइम आन्सर देताना बघतेय त्यांनी हँड रेज करा. ओके, आणि ज्यांनी हँड रेज अजिबात केले नाहीयेत आज क्लासमध्ये त्या मुलांसाठी विशेष सूचना. मी आता तुमची नावं एक एक करून घेणार आहे. ओके, सो बी रेडी. ओके, आता मी तुम्हाला हे चित्र एक्सप्लेन करते, टेन्शन घेऊ नका. आणि जसं दीपिका मॅडम सांगतात की आपल्या क्लासमध्ये चुकीचं उत्तर नसतं कोणाचं, सगळी उत्तरं बरोबर असतात. फक्त चुकीचं हे आहे की तुम्ही प्रयत्नच नाही करत आहेत. ओके, आता हे चित्र नीट बघूया आपण. सर्वप्रथम तुम्ही जर नीट लक्ष दिलं ना, इथे 1 2 3 असं लिहिलंय, दिसतंय का तुम्हाला? हे जे Yes, जांभळ्या लव्हेंडर रंगाचे जे चौकोन टाईप आहेत, हा इथे लिहिलंय 1. येस मॅम. हा, इथे लिहिलंय 2 आणि नंतर हा आहे 3, हा आहे 4 आणि हा आहे 5.
कोणती डायग्राम कशी वाचायची. ठीक आहे, जर तुम्हाला फर्स्ट टाइम कुठली डायग्राम आहे, कोणीच नाही आहे तुम्हाला शिकवायला, तुम्हाला स्वतःलाच समजून घ्यायचंय, कसं कराल तुम्ही. दरवेळेला तुम्हाला शिकवायला, तुम्हाला माहिती का मुलांना, जेव्हा आपण कॉलेजला जातो ना, तर बरेचदा असं होतं की कॉलेजमध्ये ना काय काय विषयांना कधी कधी शिक्षक पण नसतात किंवा शिक्षक अर्धावट सिलेबस पण ठेवतात. हे खूप कॉमन आहे कॉलेजमध्ये. मग अशा वेळेला आपला अभ्यास दरवेळेला आपण ट्युशन लावू शकतो का. आपल्याला स्वतःहून अभ्यास, मग अशा वेळेला आपण स्वतःला कसं शिकवायचं, ही कला आपण शिकायचा प्रयत्न करूया. ठीक आहे, हे बघा, हे चित्र आहे ना, मी तुम्हाला समजून घेण्याचा असं मी तुम्हाला हेल्प करते की तुम्हाला स्वतःलाच त्याचा अर्थ सांगते. इथे वरती टायटल काय दिलंय इमेज मध्ये चित्राचं, एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन. ठीक आहे, एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन मधून तुम्हाला काय अर्थ कळतोय ह्याच्यातनं. कारण इथून पुढे तुम्ही सगळा अभ्यास तुमचा इंग्लिश मध्येच असणार आहे, खास करून कॉलेजमध्ये. तर तुम्हाला जे काही टेक्स्टबुक मध्ये लिहिलेलं आहे त्याचा अर्थ स्वतःहून उमगला पाहिजे, हळूहळू येणार तुम्हाला. ठीक आहे, पण प्रयत्न तरी केला पाहिजे आपण. ओके, कोण ट्राय करतंय. एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन या फ्रेज मधून काय अर्थ उमगतोय तुम्हाला. सॉरी, मी खराब करून टाकलं. कृष्णाली, येस, ट्राय. कम्युनिकेशनचे घटक. कम्युनिकेशनचे घटक, येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड संकल्प. ओके, आता इथे काय लिहिलंय, हे गिव्हिंग इन्फॉर्मेशन आणि रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन म्हणजे काय आहे, कोण सांगेल मला. प्रश्न विचारणे आणि उत्तर देणे. येस, माहिती सांगणे आणि इन्फॉर्मेशन माहिती मिळवणे. बद्दल माहिती सांगणे आणि त्याचे उत्तर देणे. ओके, गिव्हिंग इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती देणे आणि रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन म्हणजे त्या माहितीला प्राप्त करणे, म्हणजे ग्रहण करणे. ह्या केसमध्ये काय आहे, मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतेय, म्हणजे तुमचे जे टीचर लोक असतात ते काय करतात, तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असतात, माहिती सांगत असतात, आणि तुम्ही काय करत असता, तुम्ही रिसिव्हिंग करत असतात, रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन. ठीक आहे, ओके, इथपर्यंत आपल्याला हे समजलं. आता आपण ह्या मूळ चित्राकडे वळूयात. हे जे काही ते एवढं कॉम्प्लेक्स काहीतरी बनवलंय है ना, असं बघून फार अवघड वाटतंय, पण अजिबात अवघड नाहीये. ठीक आहे, सो आता हा पहिला बॉक्स आहे, ह्याच्यात जे लिहिलंय ते कोण वाचून दाखवेल. मॅम मी वाचू. येस, संकल्प. थांब स्नेहल, थांब बेटा, थांब, आपण थांब. मी खास करून त्या मुलांना विशेष सूचना, जे नेहमी उत्तरं देतात सगळ्या क्लासमध्ये, सगळ्यात पहिले तर तुमचं विशेष कौतुक आहे. ठीक आहे, तुम्ही सगळे नेहमी क्लासमध्ये इतकं उत्साहाने उत्तरं देत असतात ना, म्हणून आम्हाला पण शिकवायला खूप मजा येते. बट आपण आता ट्राय करूयात की जी मुलं उत्तरं द्यायला घाबरतात, जी आतापर्यंत क्लासमध्ये नव्हती बोलत जास्त, आपण त्यांना प्रोत्साहन देऊयात. ठीक आहे, तुम्हाला उत्तर येत असतात मला माहिती आहे, पण आपण दुसऱ्यांना पण चान्स देऊया. ओके ओके मॅम, येस. येस मॅम वाचू. येस संकल्प, वाच. द कम्युनिकेशन प्रोसेस स्टार्ट विथ अ सेंडर. अच्छा, तुला काय अर्थ कळतोय याचा, काय वाटतंय ह्या वाक्याचा अर्थ काय आहे. कम्युनिकेशन ही सेंडर पासून सुरुवात होते. येस, व्हेरी गुड. म्हणजे याचा अर्थ काय आहे, हेच सेम वाक्य मी ह्याचा सिम्पल टर्म्स मध्ये जर तुम्हाला ह्याचा अर्थ सांगितला, तर जी संवादाची प्रक्रिया आहे ती सुरूच कोणापासून होते, संवाद म्हणजे माहिती देणाऱ्यापासून. म्हणजे जसं की आता हा आपला ऑनलाईन क्लास आहे ना, आता जर आम्ही ही तुम्हाला जी माहिती देण्यासाठी हा जो आपला क्लास असतो रोज सकाळी, संध्याकाळी, तर हा क्लासच जर ओपन नाही केला तर ही कम्युनिकेशनची आपली जी प्रोसेस आहे ही चालू होईल का. नो मॅम. नाही. ह्या केसमध्ये सेंडर कोण आहे, आम्ही जे शिक्षक आहोत हे इथे सेंडर आहोत, आम्ही तुम्हाला माहिती देण्यासाठी रोज इथे येतो. ठीक आहे, सो ही जी प्रोसेस आहे आपल्या कम्युनिकेशनची, ही सुरू कोणापासून होते, शिक्षकांपासून इथे. त्याचप्रमाणे एखादा पत्र व्यवहार असेल है ना, तर तो पत्र लिहिणाऱ्यांनी जर पहिलं पत्रच जर कधी कोणी लिहिलं नाही, पहिलं एकदम पत्र, दोन लोकांमधलं, समजा दोन मैत्रिणी आहेत, त्यांची मैत्री झाली फर्स्ट टाइम शाळेमध्ये, तुम्ही मैत्रिणी झालात, आणि नंतर असं झालं की एक मैत्रीण दुसऱ्या गावाला गेली राहायला. आणि असं इमॅजिन करूयात आपण की पूर्वीचा काळ आहे जिकडे मोबाईल वगैरे नव्हता, जेव्हा फक्त पत्र लिहिले जायचे, असं आपण इमॅजिन करूया.
त्या काळामध्ये तुमची जी मैत्रीण आहे ती दुसऱ्या गावाला राहायला गेली. आता तुम्ही दोघी वेगवेगळ्या गावात राहताय, पण संवाद सुरू करायला पहिलं कोणीतरी पत्र लिहिलं पाहिजे ना. येस तर तो मॅम. पहिला जो कोण पहिला पत्र लिहिणारा जी कोणी मैत्रीण असेल ती काय होईल ह्या केसमध्ये सेंडर होते, बरोबर. सो येस मॅम. जर ते येस पहिलं मॅम. पत्रच लिहिलं गेलं नाही तर मग प्रोसेस चालू होईल का कम्युनिकेशनची? हो नाही. मॅम. नो येस. सो मॅम. इथे आपल्याला कळलं फर्स्ट एलिमेंट असतो सेंडर. ठीक आहे. आता नेक्स्ट कोण वाचेल? मी मॅम. मॅम मी वाचू? ओके, कोमल. हा, मॅम मी Yes, ma'am. कोमल. A हा, sender sends a message giving for asking for information. ओके. म्हणजे काय सांग, कळतंय तुला ह्याचा अर्थ? म्हणजे मॅम जो मेसेज सेंड करणारा असतो ना, तर तो त्याच्या साईडनी जी इन्फॉर्मेशन पाठवतो त्यालाच म्हणजे सेंडर असं म्हणतात. म्हणजे इन्फॉर्मेशन सांगतोय ना तो. ओके. तर इथे दुसरा घटक जो आहे तो मेसेज आहे. पहिला घटक होता सेंडर. ठीक आहे, जो कोणी व्यक्ती त्या कम्युनिकेशनची सुरुवात करेल. दुसरा महत्वाचा घटक आहे तो मेसेज. म्हणजे जसं त्या दोन मैत्रिणींचं उदाहरण जर आपण घेतलं, दोन वेगवेगळ्या गावात राहतात त्या. एक राहते चिपळूणला आणि एक राहते मुंबईमध्ये. आता मुंबईमध्ये राहणारी मैत्रीण पत्र लिहायला घेतेय. ठीक आहे, तर ती जे पत्र लिहितीये ना, ते पत्र पण महत्वाचा घटक आहे ना त्या कम्युनिकेशन मध्ये. पत्राशिवाय कम्युनिकेशन कसं होईल, है ना? येस मॅम. येस. येस. सो सेकंड इम्पॉर्टंट घटक आहे पत्र. त्या पत्रामध्ये ती काय करू शकते? दोन गोष्टी. एक तर ती प्रश्न विचारू शकते किंवा ती माहिती सांगू शकते किंवा दोन्ही पण करू शकते, है ना. पत्रामध्ये आपण मैत्रिणींना युजली आपण मित्रमैत्रिणींना काही प्रश्न लिहितो व्हॉट्सअपमध्ये पण, तर आपण काय करतो? काय रे, कसा आहेस, काय करतोयस, आहे ना, असं लिहितो. आणि आपली माहिती पण सांगतो. मी मगाशीच गावाला आलो आणि मी इथे खूप मजा केली. तर आपण इथे काय करतोय? प्रश्न पण विचारतोय आणि माहिती पण सांगतोय. दोन्ही पण कामं ऍट अ टाइम होऊ शकतात मेसेजमध्ये. ठीक आहे. सो येस मॅम. Yes, ma'am. सो हा दुसरा घटक झाला. व्हेरी गुड. ओके. आता तिसरा हे बॉक्स आहे, हे कोण रीड करेल? टेल मी. टीचर मी. कृष्णाली. येस, कृष्णाली कर रीड. A channel or path such as phone face-to-face talk writing is used to transfer the message. ओके कृष्णाली, व्हेरी गुड ट्राय. ओके. पहिले तर मी तुला फर्स्ट टाइम क्लासमध्ये बोलताना ऐकते आज. म्हणजे Yes, ma'am. क्लासेसच खूप कमी होतात, बट तरी पण खूप छान प्रयत्न करतेस. फक्त मी तुला एकच छोटासा सल्ला देईन. तुझे ना प्रोनाऊन्सिएशन, जे उच्चारण आहे ना, त्याच्यावरती थोडंसं प्रॅक्टिस कर बेटा. ठीक आहे. असंच बोलत जा. बोलता बोलताना तुला कळेल की शब्दांचं उच्चारण कसं करते. जसं आता हे मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. ठीक आहे, नीट ऐक. तुझे ना काही काही शब्दांचे उच्चारण थोडे तू चुकीचे केलेस. ठीक आहे. हो. बघ, मी तुला सांगते. इथे काय लिहिलंय? तिसरा पॉइंट आहे, अ चॅनल ऑर अ पाथ. PATH काय? पाथ, जे कंसात लिहिलंय. अ चॅनल ऑर अ पाथ सच ॲज फोन ऑर, म्हणजे ती स्लॅशची साईन आहे ना, तिरपी जी रेषा काढली आहे, स्लॅश. फोन स्लॅश फेस टू फेस असं लिहिलंय. ठीक आहे, फेस टू फेस. त्याच्यामध्ये नंतर पुढे कंसात काय काय लिहिलंय? टॉक स्लॅश रायटिंग, म्हणजे टॉक ऑर रायटिंग. आता फोन मध्ये काय होतं? फोनवरती पण आपण बोलतो ना, आणि फेस टू फेस पण आपण बोलतो. ओके, तिथे येस काय लिहिलंय? मॅम. हा, अ चॅनल or a path such as phone or face to face talk or writing is used to transfer the message. ठीक आहे. आता कृष्णाली मला सांग, ह्याच्यातून तुला अर्थ काय कळतोय ह्याचा? आपण फोन मध्ये फेस टू फेस सुद्धा करू शकतो, कितीही दूर असलो तरी. ओके, नाही, हे नाही बरोबर आलंय, बट गुड ट्राय. गुड. नेक्स्ट कोण ट्राय करेल? रोशनी. रोशनीचा हात मला खूप दिवसानंतर दिसतोय. बोल रोशनी. कोणचं मॅम? हा, वाचलं तर आहे तर कृष्णालीने, याचा अर्थ सांगायचा प्रयत्न कर. मॅम मी सांगू का? श्रावणी थांब थांब श्रावणी. I can हा, try. बोल रोशनी. A channel हा. for path such as phone face to take writing as used to transfer the message.
नो आयडिया मॅम, समजत नाहीये. ओके, कोण ट्राय करेल अजून? ट्राय करायचंय श्रावणी तुला? येस मॅम. हा बोल. म्हणजे मॅम आपण एकापासून असलो तरी आपण युगामध्ये फोनद्वारे म्हणजे मोबाईलद्वारे एकमेकांसोबत संपर्क करू शकतो. तसेच कितीही दूर असलो तरी म्हणजे आपलंच उदाहरण घ्यायचं झालं की कॅम्पस संस्थेचं, तुम्ही मॅम आमच्यापासून पण आम्हाला तुम्ही पण आणि जे आमच्यासमोर तुझा आवाज ब्रेक होतोय बेटा. म्हणजे मॅम जसं की तुम्ही आमच्या सोबत नसून आमच्यापासून खूप दूर असून सुद्धा आमची ट्युशन घेतल्यासारखं आमच्या साक्षात समोर येऊन तुम्ही आम्हाला शिकवतात. तसं इथं स्पष्ट केल्यासारखं असं मला वाटतं की मोबाईलद्वारे आपण एकमेकांसोबत बोलूही शकतो आणि फेस टू फेस म्हणजे आपण समोर असल्यासारखं जाणवतं आणि आपण एकमेकांसोबत चॅटही करू शकतो. ओके, गुड ट्राय. तू थोडीशी जवळ आलीयस उत्तराच्या. आता मी एक प्रश्न विचारते सगळ्यांना. इथे आपला जो काही फोन असतो किंवा जे काही पत्र असतं, सॉरी नॉट पत्र, फोन आहे किंवा जेव्हा आपण फेस टू फेस म्हणजे समोरासमोर जेव्हा कोणाच्या व्यक्तीशी बोलत असतो, उदाहरणार्थ फोनच घेऊया. फोन हे काय आहे? एखाद्या कम्युनिकेशन प्रोसेस मध्ये फोन हे काय आहे? मॅम हा फोन साधन, सेंडर आहे मॅम. माध्यम. काय आहे? माध्यम. माध्यम. येस, माध्यम. इथे तेच सांगितलंय. तिसरा पॉइंट आहे माध्यम. आता बघा, सेंडर आहे म्हणजे मेसेज पाठवणारा व्यक्ती आहे. त्यानंतर त्यांनी पत्र लिहिलंय त्यामुळे त्याचा मेसेज पण रेडी आहे. पण ते पत्र पुढे पोहोचवण्यासाठी मध्ये जो चॅनल आहे तोच जर नसेल तर काय फायदा? म्हणजे पत्राच्या केसमध्ये जे पोस्टमन काका आहेत है ना, किंवा आपल्या केसमध्ये मी व्हॉट्सअप यूज करते समजा, ठीक आहे, पण ते व्हॉट्सअपचा मेसेज तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल जर इंटरनेट चालू असेल. जर माझं इंटरनेटच नसेल तर माझा मेसेज कोणापर्यंत पोहोचणारच नाही. इथे चॅनल काय झालं? इंटरनेट. ठीक आहे. किंवा जेव्हा आपण फोनवर बोलत असतो त्या केसमध्ये जो आपला फोन आहे तो पण एक चॅनल आहे, जो आपला मोबाईल असतो तो. ठीक आहे. सो तिसरा किंवा मार्ग. हा, किंवा मार्ग. येस, मार्ग पण तेच ज्याच्याद्वारे तो मेसेज आपला पुढे जाणार आहे सेंडर पासून त्या रिसिव्हर पर्यंत. ठीक आहे. ओके. सो आतापर्यंत आपण काय शिकलो? सगळ्यात पहिला असतो सेंडर, पहिला घटक. दुसरा घटक आहे मेसेज. तिसरा घटक काय आहे? चॅनल म्हणजे माध्यम. ठीक आहे. आता चौथा कोण रीड करताय? मी. हा, रोशनी कर रीड. हॅलो रोशनी. तुझा माईक बंद आहे बेटा. Oh, sorry. The message is received by the receiver. ओके, गुड ट्राय रोशनी. ओके. सो रोशनी, तुला पण मी सेम सजेस्ट करेन की तू प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चारणवरती वर्क कर. ठीक आहे. Okay, प्रयत्न I कर. can try. येस. इथे Uh, द मेसेज the इज रिसिव्ड. काय म्हणायचं? रिसिव्ड. receive. हा, द मेसेज इज रिसिव्ड बाय द रिसिव्हर. बोल आता परत. The message is received by the receiver. येस, व्हेरी गुड. गुड इम्प्रुव्हमेंट. ओके. The message is receiver म्हणजेच ज्याने मेसेज प्राप्त करून देणार आहे बाय द रिसिव्हर म्हणजे काय म्हणतात, प्राप्त
प्राप्तकर्त्याद्वारे द मेसेज इज रिसिव्हर म्हणजे द मेसेज प्राप्त करण्याद्वारे तो मेसेज रिसिव्हर जवळ जातो म्हणजे ज्याला संदेश द्यायचे त्याच्या जवळ जातो. येस, गुड ट्राय, व्हेरी गुड रोशनी. सो चौथ्या पॉइंट मध्ये आपल्याला काय सांगितलं गेलंय की जो सेंडर आहे त्यांनी खूप मेहनत करून पत्र एक लिहिलंय आणि ते पत्र मग खूप मेहनत करून ते चॅनलद्वारे म्हणजे माध्यमाद्वारे कुठे जातं? चौथा घटक काय झालं? रिसिव्हर. त्या पत्राचा जो कोणी ग्रहण करता असेल त्याच्याकडे. सो चौथा घटक काय झालं? रिसिव्हर. ओके ओके. आणि पाचवं कोण मॅम रीड? मी वाचू? मॅम मी वाचू? मी वाचू. एक मिनिट. वरुण. येस, वरुणचा मी फर्स्ट टाइम आवाज ऐकलाय. वाच वरुण. The receiver reply the sender. ओके, गुड. तुला काय अर्थ कळतो याच्यातनं? ट्राय कर, समजावून सांग. जो रिसिव्हर आहे ना त्याने हा. रिप्लाय दिलेला आहे. जो येस sender होतो त्याला. येस, एक्सलंट वरुण, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नवीन मुलं ज्यांनी ट्राय केलंय सगळ्यांसाठी स्पेशल क्लॅप्स माझ्या. ओके, व्हेरी गुड. मॅम आणि तुमचा कॅमेरा ऑफ आहे. हो बेटा, मी मुद्दाम केला कारण की ना अडकतोय तो, मध्ये मध्ये नेट जातंय माझं. पण विशेष कौतुक आहे सगळ्या मुलांचं ज्यांनी फर्स्ट टाइम ट्राय केलंय आज, किंवा जे मुलं खूप कमी वेळा बोललेले आहेत आतापर्यंत. ओके, येस. सो वरुणने आपल्याला सांगितलेलं आहे पाचवा घटक ते म्हणजे काय आहे की रिसिव्हर जो आहे तो त्या मेसेजचा रिप्लाय देतो किंवा त्या पत्राचा किंवा जो काही मेसेज त्याला आलाय, व्हॉट्सअप मेसेज असेल है ना, त्याचा तो रिप्लाय करतो. सेम अप्लाइज टू कॉल मेसेज ऑल्सो. म्हणजे जेव्हा आपण फोनवर बोलत असतो, फोनवरती बोलताना पण ही सेम प्रक्रिया घडत असते. ठीक आहे. पहिला माणूस म्हणजे समजा आपण आपल्या मम्मीशी फोनवर बोलतोय किंवा आपण आपल्या आजी आजोबांशी फोनवर बोलतोय, तर आपण समजा आपण फोन लावलाय तर आपण सेंडर आहोत है ना, आणि आपण त्यांच्याशी बोलतोय, आपण त्यांना मेसेज सांगतो. म्हणजे आपण जे काही बोलत असतो तो आपला मेसेज असतो है ना. आपण आजीला विचारतो आजी कशी आहेस तू, मग तो त्या आपल्या मोबाईलच्या चॅनलच्या द्वारे आजीपर्यंत पोहोचतो. मग आजीचा जो मोबाईल आहे त्या मोबाईल मधून आपली आजी आपला मेसेज ऐकते. तिला कळतं की आपल्या नातूनी काय विचारलंय, कशी आहेस है ना. म्हणजे काय झालं? चौथा घटक रिसिव्हर झाली आजी. आणि मग पाचवा घटक आजी काय करते? उत्तर देते आपल्या प्रश्नाचं है ना. आजी काय म्हणते? मी चांगली आहे है ना. येस, कळालंय का प्रोसेस? येस मॅम, समजलं. ओके, आता ही पूर्ण प्रोसेस मला एकदा कोण एक्सप्लेन करेल? कोण सांगेल? हर्षाली, तू सांग. मॅम थांब बोलवी थांब. हर्षाली, तू ट्राय करशील? ओके मॅम. हा, बोल. उदाहरण घेऊन समजावलंच तरी चालेल. कसं आहे? मॅम मी ट्राय करू? कोण आहे हे मी? स्नेहल मॅम. बरं ठीक आहे, बोल. येस मॅम. जो फर्स्ट वाला जो सेंटेन्स आहे तर त्याच्यामध्ये सेंडर आहे. जो माहिती दुसऱ्यांना सांगणार, जसं मी एक्झाम्पल देऊन सांगते की दोन मैत्रिणीमध्ये संवाद होतोय, तर तो जो फर्स्ट टाइम जो संवाद करणार आहे तर ती मैत्रीण सेंडर झाली आणि ती मेसेज सांगणार आहे. तर ती आता आपण ऍक्च्युअल मध्ये जर स्वतः समोर जर बसून जर बोलत असेल तर ते वारा हे माध्यम झालं, त्या हेच बोलण्यामधलं वारा हे माध्यम झालं. आणि त्याच्यानंतर त्या मैत्रिणीनं तो मेसेज रिसीव्ह केला आणि त्याचं जे उत्तर होतं ते
सेंडरला म्हणजे ज्या फर्स्ट मैत्रिणीने जो मेसेज म्हणजे जो क्वेश्चन विचारला होता, जो मेसेज सांगितला होता, तर त्या मेसेजला रिप्लाय तिच्या मैत्रिणीने दिला. तर त्या वाऱ्याच्या माध्यमातून तोच मेसेज परत सेंडर जवळ गेला, म्हणजेच तिच्या फर्स्ट वाल्या जी मैत्रीण होती ना तिच्याजवळ गेला. तर ही प्रोसेस होते. व्हेरी गुड. आता तुम्हाला कोणीही विचारलं तर तुम्ही कम्युनिकेशनची प्रोसेस समजावून सांगू शकाल? येस मॅम. येस मॅम. कोणी असं राहिलंय की ज्याला नाही कळलंय, कोणाला डाऊट आहे? नो मॅम, नो डाऊट. नो डाऊट. मॅम. बर, ठीक आहे. ओके, आता आपण पुढे जाऊया. ठीक आहे. ओके, आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके, आता इथे हा महत्वाचा मुद्दा आहे, पर्स्पेक्टिव्ह इन कम्युनिकेशन. पर्स्पेक्टिव्ह शब्दाचा अर्थ काय आहे? दृष्टिकोन. ठीक आहे. तो दृष्टिकोन का महत्वाचा असतो कम्युनिकेशन मध्ये ते जाणून घ्यायच्या आधी आपण बघूयात की 2 टाईपचे दृष्टिकोन असतात. एक असतो सेंडर्स पर्स्पेक्टिव्ह, एक असतो रिसिव्हर्स पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे एक असतो जो मेसेज सांगणार आहे त्याचा दृष्टिकोन एक असतो, तो एका दृष्टिकोनातून सांगत असतो, आणि जो मेसेज घेतोय त्याचा एक वेगळा दृष्टिकोन, तो वेगळ्या दृष्टिकोनातून त्या मेसेजचा अर्थ काढत असतो. ठीक आहे. आता उदाहरणार्थ मी अच्छा, सपोज आपण एखाद्या टॉपिकवर डिस्कशन करतोय, सपोज फेवरेट कार्टून या विषयावर आपण डिस्कशन करतोय. आता सपोज मी कम्युनिकेशन चालू केलं. ठीक आहे. आता माझा पर्स्पेक्टिव्ह म्हणजे माझा दृष्टिकोन काय आहे? माझ्या दृष्टिकोनातून फेवरेट कार्टून म्हणजे माझं फेवरेट कार्टून आहे डोरेमॉन फॉर एक्झाम्पल. तर मी डोरेमॉन बद्दलच बोलते फक्त. ठीक आहे. पण तुमच्या दृष्टिकोनातून तुमचं फेवरेट कार्टून वेगळं असणार. तुम्ही जर या केसमध्ये काय झालं, या केसमध्ये काय झालं, सेंडर्स पर्स्पेक्टिव्ह म्हणजे माझा दृष्टिकोन वेगळा आहे. माझ्या दृष्टीने फक्त डोरेमॉनच चांगला कार्टून आहे, पण तुमच्या दृष्टिकोनातून वेगळे वेगळे अजून कार्टून आहेत जे चांगले असू शकतात. बरोबर? येस, म्हणजे दृष्टिकोन. सो इथे दृष्टिकोन मॅटर करतो. पण आता जर असं असेल की माझा दृष्टिकोन खूप वेगळा आहे आणि तुमचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे, त्या केसमध्ये काय होऊ शकतं? आपल्यामध्ये वाद होऊ शकतात. बरोबर? येस. म्हणायला लागले की नाही डोरेमॉनच चांगलाय, डोरेमॉनच चांगलाय, बाकीचे कार्टून नाही चांगले. आणि मग तुम्हाला काय वाटेल, ही मॅम अशी काय करते, आमच्याबद्दल काय विचारच करत नाही, तिला फक्त हिचंच बरोबर वाटतं, है ना? किंवा तुम्ही जर बोलायला लागलात की नाही मोगलीच चांगलाय किंवा शिनचॅनच चांगलाय, मग मला काय वाटेल की ह्यांना माझ्या दृष्टिकोनाचं काहीच नाही महत्व. त्या केसमध्ये आपलं कम्युनिकेशन खूप जास्त काळापर्यंत टिकू नाही शकणार. ठीक आहे. सो मॅम, हे मी फक्त कार्टूनचं एक्झाम्पल दिलं, पण रिअल लाईफ मध्ये खूप मोठ्या मोठ्या मुद्द्यांवरती लोकांचे वाद होत असतात. जसं की लोक राजकारणावर चर्चा करताना भांडायला लागतात, है ना? एखाद्या माणसाचा दृष्टिकोन असतो की नाही राजकारण चांगलंय, असे तसे, त्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असतो. हा पक्ष चांगला आहे, तो पक्ष चांगला आहे. आणि मग दुसरा एक व्यक्ती असतो, त्याचा दृष्टिकोन असतो की नाही राजकारण वगैरे काय नको बाबा, मला ह्याच्यात नाही पडायचं. मग त्या केसमध्ये काय होतं, दृष्टिकोनच वेगवेगळे आहेत. एकाच गोष्टीकडे बघायचे वेगवेगळे दृष्टिकोन झाले लोकांचे, है ना? मग आता अशा केसमध्ये जर 2 लोकांना संवाद करायचा असेल तर कसं करणार? त्यासाठी तिसरा मुद्दा आहे शेअर्ड अंडरस्टँडिंग. म्हणजे आपलं मत जर समोरच्याशी एकरूप नसेल, आपलं मत वेगळं आहे आणि समोरच्याचं मत वेगळं आहे असं जर, आणि होऊ शकतं, जरुरी नाही आयुष्यात जी लोक भेटतील सगळ्यांची आपलं मत एकसारखं असणारच आहे ना? मग त्या केसमध्ये तरी पण आपल्याला त्यांच्यासोबत जर निभावून घ्यायचंय, मग आपल्याला काय करायला लागतं? शेअर्ड अंडरस्टँडिंग. त्या दोन्ही पार्टीजला काहीतरी एक कॉमन ग्राउंड वरती अंडरस्टँडिंग करावी लागते, म्हणजे मांडवली अंडरस्टँडिंग करायला लागते काहीतरी. ठीक आहे. मग कसं, आता त्या केसमध्ये आता कार्टूनचं एक्झाम्पल घेऊया. मी बोलते डोरेमॉन चांगलाय, डोरेमॉन चांगलाय, तुम्ही म्हणता नाही शिनचॅन चांगलाय, शिनचॅन चांगलाय. मग मी जर असंच आडमुठे कल्पना करत बसली तर आपल्या कधीच पटणार नाही. मग मी काय म्हणेन की नाही ठीक आहे, तुम्ही म्हणताय शिनचॅन चांगलाय ना, मग असेल त्याच्यामध्ये पण काहीतरी, तुम्ही सांगा मला तुम्हाला का शिनचॅन आवडतं, मी समजून घ्यायचा प्रयत्न करते तुमचा दृष्टिकोन. ठीक आहे.
आणि तुम्ही पण काय करताय की तुम्ही बोलता की हो मॅम, तुम्ही बोलताय डोरेमॉन चांगलं आहे ना, मग काहीतरी असेल त्या कार्टून मध्ये, तुम्ही पण आम्हाला सांगा डोरेमॉन मध्ये काय काय चांगलं आहे, तुम्ही आम्हाला सांगा. मग इथे आपण काय करतो, एकमेकांचा दृष्टिकोन समजून घ्यायचा प्रयत्न करतो. अंडरस्टँडिंग. येस, मग त्याच्याने काय होतं, मग ते कम्युनिकेशन पुढे जाऊ शकतं. ठीक आहे. जर प्रत्येक माणूस आपलंच खरं करत बसला, मग ते कम्युनिकेशन नाही जात पुढे. म्हणजे मॅम कम्युनिकेशन होण्यासाठी अंडरस्टँडिंग पण महत्वाचे आहे का? येस, अंडरस्टँडिंगच सगळ्यात महत्वाची आहे. कधी कधी ना कम्युनिकेशन मध्ये शब्द जरी नसले ना, नुसतं अंडरस्टँडिंगच्या बेसिसवरती पण नाती जे ती टिकून राहतात, है ना. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. बेस्ट एक्झाम्पल काय आहे, जी मुकी जनावर असतात, प्राणी जे असतात, कुत्रे मांजरी, आपल्याला माहितीये का त्यांचा दृष्टिकोन काय आहे या जगाकडे बघण्याचा? नो मॅम नाही. नाही. त्यांना माहितीये का आपल्या डोक्यात काय चालू असतं? नो मॅम. नाही. त्यांना काही फरक नाही पडत की तुम्ही कोणत्या शाळेत शिकताय किंवा तुम्ही कोणत्या कंपनीचे मालक आहात की तुम्ही कोणत्या देशाचे प्रधानमंत्री आहेत का कोणी पण आहात. त्यांना काही फरक नाही पडत. पण त्यांची आपल्यासोबत जी अंडरस्टँडिंग असते ती कशाच्या आधारावर आहे? बेसिक जे प्रेम असतं, है ना, ते अंडरस्टँड. हा, एखादा इमोशन, एखादा मालक असतो, म्हणजे मोठा माणूस असेल, खूप मोठा रईस माणूस, त्याने घरामध्ये त्याचा कुत्रा पाळलेला असतो. तर तो कुत्र्याला कसं कळतोय हा मालक काय बोलतोय? भाषा तर येत नाही त्याला, कुत्रा तर भाऊ करतोय आणि माणूस बोलतोय इंग्लिश. कुत्र्याला इंग्लिश येत नाही आणि माणसाला त्याची ती भाऊवाली भाषा कळत नाही, तरी पण कसं काय कम्युनिकेशन चालू आहे? ते अंडरस्टँडिंग आहे. अंडरस्टँडिंग करतात, त्याच्यामुळे त्यांची भाषा ते एकमेकांना समजून घेतात. आता हे पण कशाच्या आधारावर समजून घेतात ना, ते आपण पुढे अजून शिकणार आहोत डिटेलमध्ये. त्याला नॉन व्हर्बल कम्युनिकेशन असं म्हणतात. 2 टाईपचे कम्युनिकेशन असतात. एक असतं व्हर्बल म्हणजे शब्दांच्या बेसिसवरती, जिथे शब्दांची गरज असते, आणि दुसरं असतं नॉन व्हर्बल, जिथे न बोलता पण कळतं की समोरच्याला काय हवंय किंवा समोरचं काय म्हणतंय. इंग्लिश ग्रामर मधले पार्ट आहेत. तुम्हाला शिकवलंय त्याच्यामध्ये? नो मॅम. हो मॅम. शाळेत शिकवले होते मॅम. हो मॅम, इंग्लिश बोलते. पण शाळेत शिकवलेत व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. इंग्लिश मधल्या ग्रामरचं बोलते. ओके, ग्रेट. मग मला तुम्ही नेक्स्ट क्लासमध्ये जेव्हा आपण नॉन व्हर्बल, आपण नेक्स्ट क्लासमध्ये जेव्हा व्हर्बल नॉन व्हर्बल शिकू, म्हणजे मॅम एक पॅराग्राफ दिलेला असतो आणि त्यातले पार्ट म्हणजे असं ह्याच्यामध्ये हे करायचे असते, कॉलम मध्ये विभागणी करायची असते त्याची. आणि दुसरा त्याचा भाग आहे आणि ती असतो ट्री डायग्राम, त्याच्यामध्ये त्याची विभागणी करायची असते. असे 2 पार्ट असतात मॅम. अच्छा, ओके. शिकवले मॅम. नेक्स्ट टाइम जेव्हा आपण व्हर्बल नॉन व्हर्बल शिकू तेव्हा मला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला काय काय शिकवलंय शाळेमध्ये. ठीक आहे. आणि आपला हा जो चॅप्टर आहे ना, हा ऑलमोस्ट संपत आलाय. आता 3च स्लाइड राहिलेत, मग त्याच्यानंतर आपला नेक्स्ट व्हर्बल कम्युनिकेशनचा चॅप्टर चालू होईल. मॅम ते नॉन व्हर्बल आणि व्हर्बल आम्हाला इंग्लिश ग्रामर मध्ये शिकवलं आहे, कम्युनिकेशन स्किल नाही शिकवलं. अरे वा, अच्छा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आपल्याला जे काही शिकवलंय ते कधी फुकट नाही जाणार आहे, ते तुम्हाला इकडे उपयोगाला येईल. येस मॅम. येस. काय करायचं, हे उरलेले 3 स्लाइड पूर्ण करायचे की कसं काय नेक्स्ट क्लास मध्ये करायचं? मॅम टाइम लागली असेल ना सगळ्यांना? नाही मॅम, पूर्ण करू. येस मॅम. ऍक्च्युली ना, हा जो टेबल आहे ना, हा टेबल मध्ये जास्त टाइम लागेल. मला किमान 10-15 मिनिटं लागतील ह्या मॅम टेबल. डेटा संपला. हो मॅम. बॅटरी संपली मॅम, 9% चार्जिंग आहे. हो, नाही मग असू दे, आपण नेक्स्ट टाइम करूया. टाइम पण खूप झालाय. बरेच जण तुमच्यापैकी जेवलेले नसतील. ठीक आहे. येस मॅम. आपण नेक्स्ट क्लास येस मॅम. काही आपल्याला, आणि तुमचं परीक्षेशी संबंधित नाही त्यामुळे अगदीच तातडी नाहीये.